भक्ती, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीत यंदा 32हून अधिक सायकलपटू सहभागी झाले आहेत। नमस्कार, मी दर्शन सुरेश जाधव, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर। आज आपलं तिसरं वर्ष आहे। रत्नागिरीतून आपण सायकलवारी नेतो आहोत रत्नागिरी ते पंढरपूर। यावेळी 30 माणसं आपल्या सायकलिंग क्लबमधले जॉईन झालेली आहेत आणि 2 दिवसाचा टप्पा आहे। आज 170 किलोमीटर आणि उद्या 160 किलोमीटर। या 2 दिवसाच्या टप्प्यामध्ये आपण उद्या संध्याकाळी पंढरपूरला पोहोचणार आहोत। रामकृष्ण हरी। सायकलिस्ट असोसिएशनने ही तिसरं वर्ष आहे पंढरपूर यात्रेचं। यावर्षी मी प्रथमच जॉईनिंग केलेलं आहे। प्रॅक्टिस नसतानासुद्धा माझी इच्छा प्रबळ होती आणि हे सगळे विठोबा मला घेऊन जाण्यास समर्थ होते, म्हणून मी ह्या रॅलीला आलो। पंढरपूरची वारी ही रत्नागिरीपासून आज सुरू केलेली आहे। आम्ही 30 लोक आहोत रत्नागिरीतून आणि आय फील रिअली ग्रेट की आय एम पार्ट ऑफ दिस जर्नी। आणि आज आम्ही 30 जण आहेत। मे बी पुढच्या वर्षी आम्ही 50 लोक असणार आहे। थँक्यू सो मच। यावेळी आम्ही तिसरं वर्ष सेलिब्रेट करतोय पंढरपूर वारीचं। यावेळी रत्नागिरीतून आमच्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे जवळजवळ 30 सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी जात आहेत। पहाटे 5 वाजता सुरू झालेली ही आमची वारी रत्नागिरी प्रति पंढरपूर समजलं जाणारं विठ्ठल मंदिर ते पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर असा आमचा या वारीचा मार्ग असेल। आज 160 किलोमीटर अंतर पार करून सर्व सायकलिस्ट उमरज येथे वस्ती करून उद्या पहाटे निघून उमरज ते पंढरपूर हे आपलं अंतर पार करणार आहे आणि 2 दिवस पूर्णतः विठ्ठलाच्या रूपी एकमग्न होऊन ही वारी आमची समाप्त होईल।